श्री स्वामी समर्थ श्रोते हो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आय होप तुम्ही सगळे आनंदात आणि खुश असाल. तर नेहमी असेच राहा, आनंदात राहा. स्वामी समर्थ महाराज तुमच्या घरामध्ये यश कीर्ती सदैव तुमच्या घरामध्ये आशीर्वाद स्वरूपी देत राहोत. तर आज आपला विषय आहे तारक मंत्र. तर तारक मंत्र हा असा एक मार्गदर्शन करणारा विषय आहे की ज्या वेळेला खरोखर तुम्ही कोणत्या तरी प्रश्नाला, कोणत्या तरी प्रसंगाला तुम्ही सामोरे जात असाल, त्यावेळेला नक्कीच हा तारक मंत्र आपल्याला तारून काढतो. तर श्रोते हो, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. श्री स्वामी समर्थ तारक मंत्र निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना हा केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मार्गदर्शन करणारा एक दीपस्तंभ आहे. हा मंत्र माणसाला मनशांती, आत्मविश्वास आणि निर्भयतेचा अनुभव देतो. त्याचा अर्थ आणि प्रभाव समजून घेणे खूप गरजेचं आहे. म्हणजे जीवनाच्या गहन रहस्यांचा शोध घेणे हे खूप गरजेचं आहे. तर आपण सर्वात पहिले बघूया निशंक होई रे म्हणा म्हणजे काय. तर याचा आपण संशयमुक्त अर्थ लावूया थोडासा. माणसाच्या जीवनामध्ये सर्वात मोठा शत्रू म्हणजे संशय असतो. आपण ज्या गोष्टींची इच्छा करतो ते साध्य होण्याबद्दल आपल्याला शंका असते. आपण स्वतःवर, आपल्या निर्णयांवर आणि परमेश्वरावर शंका घेतो. इथंच तर आपलं काहीतरी चुकतं. निशंक होई रे मना म्हणजे काय, तर ह्या वाक्यात मनाला शंका आणि द्वंद्वातून मुक्त होण्याचं मार्गदर्शन आहे. शंका दूर करण्यासाठी स्वामींचा आधार स्वामी समर्थ भक्तांना सांगतात की त्यांच्या मार्गदर्शनाखाली काही अशक्य नाही. ते आपल्या सर्व दुःखांवर उपाय आहेत. विश्वास निर्माण हा मंत्र मनात श्रद्धा जागवतो. जेव्हा आपण मनातून विश्वास ठेवतो की स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहेत, तेव्हा आपली शंका आपोआप नष्ट होते. आता शंका हटवण्याचे फायदे कोणते आहेत, तर बघा, निर्णय क्षमता. शंका नसल्याने निर्णय घेणे सोपे होते आणि जीवनात प्रगती उत्तरोत्तर होतच असते. आध्यात्मिक उन्नती. परमेश्वरावर विश्वास ठेवल्याने मन शांत आणि स्थिर होतं. संकटावर मात करण्याची क्षमता. मन निशंक झाले की कोणत्याही अडथळ्याला सामोरे जाण्याचे धैर्य आपल्यात आपोआप वाढते. आता दुसरं आहे निर्भय होई रे मना म्हणजेच निर्भयतेचा संदेश. माणसाच्या मनातील दुसरा मोठा शत्रू म्हणजे भीती. भीती हीच माणसाला दुर्बल बनवते आणि त्याच्या क्षमतांवर मर्यादा घालते. भीती कधी अपयशाची असते तर कधी भविष्यातील अनिश्चिततेची असते. निर्भय होई रे मना हा स्वामी समर्थांचा आदेश आहे की भीतीला तोंड द्या आणि स्वतःला परमेश्वराच्या चरणी समर्पित करा. स्वामी समर्थांचा आशीर्वाद रूपी हा मिळालेला मंत्र आहेत आपल्याला. आणि स्वामी महाराज सांगतात, तुम्ही काहीही घाबरू नका, मी तुमच्या सोबतच आहे. आणि ही भावना भक्तांना निर्भयतेने जगायला शिकवते, म्हणजे शिकवतेच. स्वतःवरील विश्वास. स्वामी समर्थ भक्तांच्या मनात आत्मविश्वास जागवतात, ज्यामुळे ते कोणत्याही संकटाला सामोरे जाऊ शकतात. आता यातून निर्भय होण्याचे फायदे कोणते आहेत, तर संकटांवर विजय. भीतीशिवाय माणूस कोणत्याही आव्हानाला सामोरे जाऊ शकतो. 2 नंबर आहे आत्मविश्वास. निर्भय आत्मविश्वासाला चालना देते. 3 नंबरवर आहे आनंदाचे जीवन. निर्भय बनारे जीवन आनंदी आणि मुक्त होते. तर श्रोते हो, स्वामी समर्थांचा मंत्र आणि भक्तांच्या जीवनामध्ये होणारे बदल कोणते आहेत, तर ते आपण पुढच्या याच्यात बघूया. सगळ्यात प्रथम याच्यावरती येते आध्यात्मिक शांती. श्रोते हो, जर तुम्ही कुठंही थोडंफार जरी तुम्ही भजन ऐकलं, तर त्या भजनामध्ये आपण एवढे रममाण होतो की आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसराचा सुद्धा विसर पडतो म्हणजे पडतोच. आणि जर हा मंत्र जर तुम्ही जपला
तर त्याच्याने त्याच्यापेक्षाही काहीतरी आपल्याला वेगळं मिळतं. म्हणजेच आपल्या मनावरती जे काही आपलं कंट्रोल करण्याचं जे काही साधन आहे ते आपण नक्कीच निश्चित साधू शकतो. मनात शांतता येणे, शंका आणि भीती नष्ट होणे, तसेच माणूस जीवनातील गहरा अर्थ समजून घेणे, हे या तारक मंत्राचे फायदे आहेत की आपली आध्यात्मिक शांतीही वाढत जाते. तसेच आपला सकारात्मक दृष्टिकोन वाढतो. निशंक आणि निर्भय अशा 2 गोष्टींमुळे जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. माणूस कोणत्याही परिस्थितीत सकारात्मक विचार करू शकतो. त्याचबरोबर आहे संकल्प शक्ती. जर तुमचं मन निशंक असेल आणि निर्भय असेल तर कोणतंही हे असो, कोणताही तुमच्या समोर आलेलं संकट असो, तुम्ही त्या सगळ्या संकटांना संकल्पशक्तीने तुम्ही नष्ट करू शकतात. म्हणजेच काय, ह्या तारक मंत्राच्या उच्चाराने तुमची संकल्पशक्ती वाढते आणि स्वामी समर्थांचा मंत्र हा भक्तांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करतो. मग आता याच्यामध्ये दिलेला अजून एक विश्वासाचे नाते. स्वामी समर्थांचा हा मंत्र भक्तांच्या आणि त्यांच्यातील नाते अधिक दृढ करतो. हा मंत्र भक्तांच्या मनात श्रद्धा आणि भक्ती वाढवतो. तर हा मंत्र कसा जपावा हे नक्कीच मी तुम्हाला इथे आवर्जून सांगणार आहे. दररोज सकाळी किंवा रात्री शांत मनाने या मंत्राचा जप करा. नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्हिटी जाणवेल. ध्यान करताना मंत्राचा जप केल्याने मन अधिक स्थिर होते. मंत्र जपताना भक्तिभाव हा महत्त्वाचा आहे. जर तुम्ही एखादा मंत्र म्हणताय आणि तो फक्त पुस्तकातल्या वाचलेल्या ओळींसारखा जर तुम्ही वाचत असाल, त्याबद्दल तुम्हाला काहीही भाव जाणवत नसेल, तर त्याला काहीही अर्थ नाही. तुम्ही एखादा मंत्र म्हणतायत तर त्या मंत्राची आत्मीयता, त्या मंत्राबद्दलचा भक्तिभाव तुमच्यामध्ये जागा होणं गरजेचा आहे. तर आज सांगितलेल्या सगळ्याच गोष्टींवरती एवढंच बोलू इच्छिते की निशंक होई रे मना आणि निर्भय होई रे मना हा मंत्र केवळ शब्दांचा समूह नाही. ती एक शक्ती आहे जो भक्तांच्या जीवनामध्ये काय करतो, बदल करतो. आणि आपण एवढे भाग्यवान आहोत की स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने भक्तांचे मन शंकामुक्त होणे आणि भययुक्त होणे आणि ते खरोखर त्यांच्या जीवनाचा आनंद घेऊ शकतील एवढी ताकद ह्या मंत्रामध्ये स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेली आहे किंवा प्रदान केलेली आहे की तुम्ही तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटांना तुम्ही सामोरे कसे जाणार आणि ते जाण्यासाठी तुम्हाला जी प्रेरणा, जी ऊर्जा लागणार आहे ती ऊर्जा ह्या मंत्रातून तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर शंका आणि भीती यापासून तुम्ही कसे मुक्त होणार आणि तुमच्या जीवनाचा आनंद घेण्याची आणि आत्मविश्वासाने जगण्याची या मंत्रामध्ये दैवी शक्ती, दैवी आशीर्वाद आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला दिलेला आहे. श्रोतेहो, आजचा मला वाटतं मी आजपर्यंत जेवढेही व्हिडिओ बनवले त्यातील हा बेस्ट व्हिडिओ मला वाटतो आहे. कारण यामध्ये साक्षात स्वामी महाराजांनी आपल्याला दिलेला जो तारक मंत्र आहे त्या तारक मंत्राबद्दल 2 शब्द बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तो कितपत योग्य आहे, कितपत नाही, हे स्वामी महाराजांनी जे वदवून घेतलेलं आहे माझ्या मुखातून ती सेवा स्वामीचरणी अर्पण करते. जे काही चुकीचं असेल ते माझं मला परत करा, जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या आणि स्वामी सेवेकरी व्हा, एवढीच मी तुम्हाला विनंती करणार आहे. केलेली सर्व सेवा स्वामीचरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका विषयासोबत, नवीन एका गोष्टीसकट, कथेसकट मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.